नमस्कार मंडळी, तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात बाफल्यांसोबत किंवा मग चपातीसोबत खाण्यासाठी एक मस्त गावरान बेत करणार आहोत। त्यासाठी मी एक कढई घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे जे आहे त्याचे साल काळपट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटं अशा प्रकारे त्याचे साल जे आहे ते काळपट झाले की आपण शेंगदाणे जे आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर मी इथे 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याची देठं काढून घ्यायची आहेत आणि अर्धा चमचा तेल टाकून 2 मिनिटांपर्यंत आपल्याला मिरच्या देखील तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। मिरच्या तेलामध्ये परतून झाल्या की त्या देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये अगोदर आपण शेंगदाणे जे आहेत ते जाडसर वाटून घ्यायचे आहेत, कारण मिरच्या जर आपण अगोदर वाटल्या तर त्याला पाणी सुटेल। त्यामुळे शेंगदाणे वाटून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवून देऊयात। आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे। त्यासोबतच मी इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर। आता वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता। हिरवी मिरचीचं वाटण झालं त्यानंतर मी इथे 1 पाव गावरान वांगी घेतलेली आहे। ही लहान आणि मोठ्या दोन्ही साईजची वांगी आहेत, तुम्ही लहान घेऊ शकता किंवा मग मोठ्या। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला वांगी जे आहे ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहेत। वांगी जर जास्त लहान असेल तर अशा प्रकारे कट न करता फक्त 4 कट लावून घ्या। तर बघू शकता आपल्याला वांगी जे आहे कट करणं अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर मी वांगी कट करून घेतली आणि 2 ते 3 वांगी जी आहे खूप लहान होती, त्यामुळे मी कट लावून घेतली अशा प्रकारे 4। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण 3 पळी तेल घालून घेऊयात। हिरव्या मिरचीच्या वाटणाची जी भाजी आहे त्यासाठी तेल थोडंसं जास्तच लागते। तेल गरम झालं की 1 चमचाभर आपण जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं तडतडलं गेलं की जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं ते वाटण घालून आपण 2 मिनिटांपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात। आपण मिरच्या अगोदरच भाजून घेतलेल्या आहेत, त्यामुळे जास्त आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची गरज नाही। 2 मिनिटं फक्त तेलामध्ये होऊ द्या। 2 मिनिटांनंतर आपण 1 चमचा धने जिरे पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गोडा मसाला घालून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर जे कट करून ठेवलेली वांगी आहे ते वांगी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः 1 कपभर पाणी घालून घ्या आणि ते पाणी आपण या वांग्यामध्ये घालून घेऊया। पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मी इथे 1 चमचाभर कसुरी मेथी अशा प्रकारे क्रश करून घालून घेणार आहे। आणि त्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटांपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवर भाजी होऊ द्यायची आहे। 10 मिनिटं झालेली आहे, आपली भाजी मस्त अशी शिजल्या गेली। तर आपण आता शेंगदाण्याचं जे वाटण तयार करून घेतलं ते वाटण घालून घेऊया संपूर्ण आणि त्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि सर्वात शेवटी कोथिंबीर घालून मस्त अशी भाजी आपण बाफल्यांसोबत, रोडग्यांसोबत किंवा चपाती भाकरीसोबत सर्व करून घेऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही मस्त गावरान झणझणीत वांग्यांची भाजीची बेत? रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।